लोणी येथे आर्णी पोलिसांची धडक कारवाई, गावठी हातभट्टी दारू व सडवा जप्त। 1.25 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हे दाखल। आर्णी, दिनांक 4 जून 2026। आर्णी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 3 आरोपींकडून एकूण 1,25,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी प्रथम अशोक वसंता बळी, वय 43, राहणार लोणी, यांच्या राहत्या घरी छापा टाकला। तेथे सुरू असलेल्या हातभट्टीमधून 300 लिटर मोहाचा सडवा, 1,200 लिटर सडवा भरलेल्या प्लास्टिक टाक्या, दारू गाळण्याचे साहित्य तसेच 30 लिटर गावठी दारू असा एकूण 61,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत मनोज अमरसिंग राठोड, वय 41, राहणार लोणी, यांच्या घराजवळील पाण्याच्या टाकी परिसरात 400 लिटर मोहाचा सडवा, 200 लिटर सडवा, दारू गाळण्याचे साहित्य आणि 20 लिटर गावठी दारू असा 25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यानंतर प्रमोद भुजंगराव बर्डकर, वय 40, राहणार लोणी, यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या हातभट्टीवर छापा टाकण्यात आला। या ठिकाणाहून 150 लिटर मोहाचा सडवा, 800 लिटर सडवा, दारू निर्मितीचे साहित्य तसेच 15 लिटर गावठी दारू असा 38,750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या तिन्ही कारवायांमध्ये एकूण 1,25,250 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। आर्णी पोलिसांकडून अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध सातत्याने कारवाया सुरू असून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश सुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस जमादार सतीश चौधरी, संदीप मेहत्रे, नितीन वास्टर, ब्रह्मदेव टाले, आसिफ खाल्लीखाऊ, आकाश पातुरकर, आकाश गावंडे, राम ढाकणे, अरविंद जाधव, महिला पोलीस अंमलदार अश्विनी उघडे तसेच चालक पोलीस अंमलदार समीर बन यांनी यशस्वीरित्या पार पाडली। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या भगीरथ राजा 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।